तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या महाराष्ट्राला वरदान ठरणारं 12 लाख लोकांना रोजगार निर्माण करणारं ते धरण, ते बंदर 75,000 कोटी रुपये. किती? 75,700 कोटी, म्हणजे जवळपास 76,000. 76,000 कोटी रुपये कॅबिनेटने केंद्राने मान्यता दिली. कोण 76,000 कोटी रुपये देत आहे? 76,000 कोटी हे आपल्याला मंजूर झालेत न मागता. आता तर इथून पुढे आपल्याला नारपारला, वैनगंगा, पैनगंगाला आपला पैसा अधिक केंद्राचा पैसा. वेळ पडली तर वर्ल्ड बँक, जायका ह्याचा कमी व्याजाचा पैसा. बाबांनो, काही लोकांच्याकडे, काही देशांकडे एवढा पैसा आहे की 0.5% व्याजाने, 1% व्याजाने पैसा देतात. त्याच्यातनं आपलं राहणीमान बदलायचं आहे, त्याच्यातनं आपल्याला बदल घडून आणायचा आहे. ह्या पद्धतीचं काम आपण करतोय. आणि म्हणून हे सगळं सांगण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा आहे. तुमच्या दादाचं वचन आहे, तुम्हाला लाभ आणि बळ हे कसं देता येईल याबद्दलचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्ह ह्याचा प्रयत्न चालणार आहे. यामध्ये विरोधकांनी काही वेडवाकडं आमच्याबद्दल बोलले, आम्हाला किती शिव्या द्या, ते काही खोटं बोलत असले तरी त्या लोकांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे. ते राजकारण करतात, आम्ही काम करणारे आहोत, पहाटेपासून काम करणारी माणसं आहोत. आम्ही समाजकारण करतो. 80% समाजकारण, 20% राजकारण, ही आमची भूमिका आहे. त्याकरता दिंडोरीकरांनी, नाशिककरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, आम्हाला पाठिंबा द्यावा. इतके दिवस तुम्ही इतरांचं बघितलंय, अरे एकदा आम्हाला संधी देऊन बघा. आम्ही अतिशय जसं वागतो तसं बोलतो आणि जे बोलतो ते कृतीमध्ये आम्ही करतो. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की बाबांनो, हे काय मी बजेटमध्ये वचनं दिलेली आहेत, ते वचनं पूर्तता करण्याच्या करता आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या बाबतीमध्ये आम्ही तुमच्याकरता आणलेल्या आहेत. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही निवडणूक आता माता बहिणींची निवडणूक आहे, माझ्या मायमाऊलीची निवडणूक आहे. या निवडणुकीत कुणाला आणायचं, कुणाला नाही आणायचं हा महिलांचा अधिकार आहे. पुरुष मंडळींचं तर काम आहेच, परंतु मायमाऊलींचं, माता बहिणींचं काम त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ही जनसन्मान यात्रा ही गावागावामध्ये जाऊन आमच्या मायमाऊलींचं दर्शन, आशीर्वाद आम्ही मागणार आहे. मी त्यांना वचन देतो की आपला मुलगा समजून आम्हाला आशीर्वाद द्या, आपला भाऊ समजून तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही अतिशय योग्य रस्त्याने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे देण्याचं काम करू. देशामध्ये एक प्रगत राज्य म्हणून तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख कशी राहील याकरता आम्ही प्रयत्नाची शिकस्त करू. नवीन मुलांच्या करता, मुलींच्या करता बेरोजगारी कमी करण्याच्या करता त्यांना स्टायपंड देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यांना आम्ही